नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे। पिठापूर हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी पूर्वजांचं कर्म केल्यानंतर ते संतुष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात, असं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभांची ही जन्मभूमी, या स्थानाला अलीकडे फार महत्त्व येऊ लागलेलं आहे आणि कारण लोकांना असे वेगवेगळे अनुभव आले। श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र अनेकांनी वाचलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काही पूर्वजांचे विधी तिथं करतो। 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतो, परंतु काहींना वाटतं की फक्त सर्व पितृ अमावस्येला करावं। त्या दिवशी 2-3 गुरुजींकडून हा विधी करण्यात येतो, केलेला आहे। आणि लोक म्हणतात की आम्ही त्या दिवशी नेमकं काय करायचं, तर 2 ऑक्टोबरला काय करायचं, तर मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर आपण बसावं, डोळे उघडे ठेवावेत, त्यांना डोळे भरून पाहावं। साधारण सकाळी 10 वाजता सगळ्यांनी या क्रियाक्रमात आपण सहभागी व्हावं। 15 मिनटं त्यांच्यासमोर बसावं, त्याच्यानंतर नामस्मरण करावं, त्यांना प्रार्थना करावी आणि त्यांच्याबद्दल जी मनातली भीती आहे ती काढून टाकावी। कारण पूर्वज आपल्याला कधीही त्रास देत नाहीत, आई वडील तर देतच नाहीत, आपण आई वडिलांना त्रास देतो, पण आई वडील आपल्याला कधीही त्रास देत नाहीत। मनातली भीती काढावी आणि त्यांना शरण जावं, त्यांना प्रार्थना करावी की जे आमच्याकडून घडलेलं आहे ते घडलेलं आहे, परंतु भावी आयुष्यामध्ये आम्ही तुम्हाला स्मरून कुटुंबात चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू, तुमचे आशीर्वाद आम्हाला द्यावेत, ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे। आणि ठरवावं की आता आपण चांगलं वागू। लोक क्रियाकर्म करतात, हजारो नव्हे लाखो रुपये खर्च करतात, इकडं जा तिकडं जा, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, तो सांगेल त्याप्रमाणे कर्मकांडामध्ये लोक लाखो रुपये खर्च करतात, वेळ जातो, परंतु पत्रात काही पडत नाही, कारण ती मनात भीती असते। ही भीती घालवण्यासाठी तर हा विधी करायचा आणि त्यांना प्रार्थना करून आपण जर आचरण बदलायला लागलो तर वारंवार तुमच्या मनात भीती येणार नाही। कारण संकट येतात, संकट जातात, समस्या येतात, समस्या जातात, हे जरी सत्य असलं तरी लोकांना वेळ नाही। लोक ह्याला विचार त्याला विचार, तो सल्ला सांगता सांगता कर्मकांडामध्ये तुम्हाला ओढून घेतो आणि मग तिथं मात्र लाखो रुपये जातात। कर्मकांड केल्यामुळे शांती मिळत नाही, फक्त मनातली भीती काही दिवसापुरती जाती, पण पुन्हा तो त्रास व्हायला चालू होतं। त्यापेक्षा पूर्वजांना जर प्रार्थना केली आणि आपल्या कर्माचं फळ जर आपण भोगलं किंवा भोगण्याची तयारी केली, पण मात्र भविष्यात आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आणि जे घरात कलह आहेत, जे निर्णय लोंबकळत पडलेले आहेत, तिथं जर मनाचा मोठेपणा दाखवला तर प्रश्न ताबडतोब सुटण्यासारखे आहेत। वर्षानुवर्षे त्या भीतीमध्ये जगण्यातही काही अर्थ नाही किंवा ते प्रश्न ठेवून जगण्यातही अर्थ नाही। प्रश्न सोडवले जायला पाहिजे। प्रत्येक समस्येला समस्येजवळच उत्तर असतं, आपण प्रयत्न करत नाही, आपण कोर्ट कचेरीत अडकून बसतो, वेळ जातो, पैसा जातो आणि कुणी काही सांगितलं तर ह्या विधीसाठी आपण हजारो लाखो खर्च करतो। त्यापेक्षा सर्व पितृ अमावस्येला एक प्रार्थना करा आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि प्रश्न सोडवा। प्रश्न सुटल्यानंतर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, कारण परमेश्वराने जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य चांगलं उपभोगण्यासाठी दिलेलं आहे। आपण ती संधी, तो अमूल्य वेळ आपण वाया घालवतो आणि शेवटी आपल्या पत्रात काहीच पडत नाही। परमेश्वराने आपल्याला चांगल्या जीवनासाठी, चांगल्या आनंदासाठी जन्म दिला आहे, पण ह्या साध्या साध्या प्रश्नामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत। सर्व पितृ अमावस्येला सर्वांनी आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर यावं, डोळे उघडे ठेवावेत, प्रार्थना करावी आणि त्या दिवसापासूनच आपण आपले प्रश्न सोडवणार आहोत। आम्ही सोडवू, फक्त तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, ही प्रार्थना करा। आचरण महत्त्वाचं आहे। ज्यावेळी तुम्ही आचरणाला प्रारंभ करतात
तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील आणि तुमचा पूर्ण मार्ग रिकामा होईल. तुमच्या मनात पूर्वजांबद्दल काहीही भीती राहणार नाही. कुणी काही सांगितलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आजकाल हा प्रचंड बाजार वाढलेला आहे. बाजारात तुम्ही हजारो रुपये खर्च करता, परंतु पत्रात शून्य पडतं. सर्व पितृ अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे. सकाळी 10 वाजता पूर्वजांसमोर बसून प्रार्थना करा, त्यांना डोळे भरून पहा, त्यांच्या फोटोची पूजा करा आणि एकच प्रार्थना की आम्ही उद्यापासून बदलू. आणि बदल हा आमच्या फायद्यासाठीच आहे. फक्त तुमचे आशीर्वाद द्या आणि जे घडले त्याबद्दल क्षमा याचना करा. एवढीच प्रार्थना केली तर तुमच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल. तुमचे प्रश्न सुटावेत, तुम्हाला आनंद मिळावा अशी श्रीपाद श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.